आणि यानंतर जाऊयात अकोल्यामध्ये. आपले सहकारी अकोल्याहून आता आपल्या सोबत आहेत. अकोल्यामधली काय परिस्थिती आहे? नक्कीच कविता, अकोल्यात जे आहे तिकीट न मिळाल्याने भाजप ज्या महिला पदाधिकारी आहेत त्या नाराज झाल्यात आणि आज ज्या आहेत त्या जाब विचारण्यासाठी विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा गेल्या होत्या. त्यांना जे आहे एससी प्रवर्गातून त्या अकोटफैल या भागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या, परंतु त्यांना ती जागा जी आहे ती राष्ट्रवादीसाठी सुटल्याने त्यांना जे आहे ते तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे त्या नाराज होत्या आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी राडा घातला. त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही डावलला असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि लगेच त्यांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र या सर्व राड्यानंतर पोलीस बंदोबस्त अग्रवाल यांच्या निवासस्थानावर तैनात करण्यात आला आहे. कविता. वर्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर राज्यामधल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये, वेगवेगळ्या विभागातल्या महानगरपालिकांमध्ये सध्या हेच चित्र दिसतंय. जे नाराज आहेत उमेदवार, ज्यांना एबी फॉर्म मिळालेला नाहीये, पक्षाची उमेदवारी मिळालेली नाहीये, त्यांनी आपल्याच पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. काही ठिकाणी हे आंदोलन शाब्दिक होतं, काही ठिकाणी तोडफोड सुद्धा झालेली आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते सध्या आपापल्या कार्यकर्त्यांना, आपापल्या नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. कारण प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी देणे शक्य नाहीये. एकीकडे युती तुटते की राहते अशी परिस्थिती असताना जागा वाटपाचा तिढा आणखी कठीण झाला होता. मात्र युती अनेक ठिकाणी तुटलेली असली तरी प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण पाहायला मिळते. या सगळ्यामध्ये 3 वाजेपर्यंतची मुदत होती 28 महानगरपालिकांमध्ये आपापला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. ती मुदत आता संपलेली आहे आणि दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेसाठी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.